जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अगदी अशा चटपटीत आणि मजेदार रेसिपी सोबत आली आहे. तर पावसाळा विशेष भाग 6 मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण ना छान अशी अगदी गोल गरगरीत टोमॅटोची भजी बनवणार आहोत. हो, टोमॅटोची भजी. ही भजी ना सुरत साईडला बऱ्याच अशा ठिकाणी स्टॉल्सवर भेटली जाते. मी इथे कुठेतरी खाल्ली नाहीये, पण मी सुरतला बऱ्याच वर्षांपूर्वी खाल्लेली. आणि कालला असंच इंटरनेटवर सर्च करता करता मला ही टोमॅटोची भजी दिसली. तर म्हटलं चला ह्याची डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया, जी की बनवायला अगदी सोपी, कमी वेळात, कमी साहित्यात आणि खायला आहा एक नंबर लागते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि गरमागरम टोमॅटोची भजी बनवूया. तर मंडळी, टोमॅटोची भजी किंवा टोमॅटोचा पकोडा बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी आपल्याला एक पेस्ट करून घ्यायची, जी की आपल्याला ना टोमॅटोचे जे आपले काप असतात ना त्याच्यावर लावायला लागते. तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि भरपूर अशी मस्त हिरवीगार 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचसोबत इथे 2 ते 3 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, तिखट घेतली आहे. तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल ना, नॉर्मल आपली पोपटी मिरची घेतली तरी चालेल. त्याचसोबत थोडंसं अद्रक असं बारीक चिरून घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरा ऍड करायचंय. त्याचसोबत इथे चाट मसाला घेतलेला आहे, तो सुद्धा मी टाकते. 1 चमचा छोटा चाट मसाला आहे. त्याचसोबत काळं मीठ अर्धा चमचा आणि आपलं रेग्युलर मीठ अर्धा चमचा. आता हे सगळं पाणी न टाकता छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून. तर म्हणजे हे बघा, पाणी न टाकता छान अशी आपण पेस्ट वाटून घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर यामध्ये लिंबाचा रस टाकू शकता आणि चाट मसाला नसेल तर आमचूर पावडरचा वापर केला तरी देखील चालेल. हे बघा, अजिबात पाणी न टाकताना ही पेस्ट छान अशी वाटून घ्यायची आहे. आता काय करायचं, हे बघा मस्त असे लाल भडक टोमॅटो घेतले. तुम्हाला हवं तर तुम्ही मोठ्या आकाराचे घेऊ शकता. स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आणि ह्याचा जो म्हणजे ना असे छोटे छोटे आपल्याला काप करून घ्यायचे त्याचे. हे बघा, पुढचा जो भाग आहे ना तो काढून टाकायचा आहे आपल्याला. आणि अगदी जास्त ना पातळ ना जास्त जाड, हे बघा असे ना थोडीशी मीडियम साईजचे आपल्याला काप करून घ्यायचे, जेणेकरून आपली पेस्ट जी आहे ना त्याच्यावर आरामात राहील. आणि चाकू थोडासा धारदार घ्यायचा, म्हणजे पीस आपोआप इझिली कट होतात. हे बघा, अशा पद्धतीने सगळे आपल्याला पीस कट करून घ्यायचे. तर म्हणजे हे बघा, छान असे सगळे टोमॅटो ना असे गोल गोल काप करून घ्यायचे. आपल्याला जास्त पातळ नाही जास्त जाड नाही, मस्त असे मीडियम आकाराचे ना. आणि कधी पण ही भजी करताना ना टोमॅटो कडक घ्यायचे, जास्त असे गिळबिळीत असले ना की भजी प्रॉपर होत नाही. तर आता काय करायचं, आणि ही भजी ना सुरत साईडला खूप जास्त फेमस आहे. मी बऱ्याच वर्षांपूर्वी खाल्लेली आणि खरंच खूप टेस्टला छान सुद्धा लागते आणि अगदी बनवायला सुद्धा सोपी आहे. तर आता ना चमच्याच्या साहाय्याने ना हे बघा अशी सगळी पेस्ट ना ह्यावर लावून घ्यायची आपल्याला. जर तुम्हाला भजी जास्त लोकांसाठी करायची असेल ना तर तुम्ही ही पेस्ट जास्त सुद्धा बनवू शकता. थोडीशी शेव वगैरे टाकायची, जी पिवळी येते ना आपण पाणीपुरीवर टाकतो मिनी शेव, ती टाकली ना तरी देखील म्हणजे थोडी चटणी वाढते सुद्धा आणि खायला सुद्धा छान लागते. हे बघा, मस्त असं सगळ्या ह्याला ही चटणी लावून घ्यायची आपल्याला. आता जर चमच्याने पटापट लावायला जमत नसेल ना तर असं हातावर थोडीशी पेस्ट घेऊन अशी पसरवायची. हे बघा, हाताने सुद्धा छान होतंय अगदी मस्तपैकी. तर म्हणजे सगळ्या टोमॅटोच्या स्लाइसवर आपण छान अशी चटणी लावून घेतलेली आणि बघू शकता कसलं सुरेख रंग दिसतोय, ग्रीन आणि मस्त असा लालसर. तर आता हे ठेवायचं आपल्याला बाजूला. आता काय करायचं, एक मस्त असा ना मोठा पसरट बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये ना हे बघा 1 वाटी इतकं आपण बेसन घेतलेलं आहे. बेसन टाकायचं आणि त्यामध्ये इथे मी मोठे 3 चमचे इतकं ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे ना तुमची भजी मस्त कुरकुरीत होते आणि अशी सॉगी नाही होत लगेच. तर हे टाकल्यानंतर थोडासा ओवा हातावर घ्यायचा आहे आपल्याला, हे बघा असा, आणि चुरून मस्त ह्याच्यावर टाकायचं आहे. त्याचसोबत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. फक्त बेसनापुरतंच मीठ टाकायचं, बिकॉज आपण ते टोमॅटोच्या पेस्टमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे. आता हे मिश्रण पहिले तर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं. आणि आता थोडं थोडं पाणी टाकून ना असं जाडसर बॅटर तयार करायचं, जास्त पातळ करायचं नाही हे बॅटर. आता हे मिश्रण सगळं हाताने ना असं गुठ्या त्याच्यात ओढून घेतलं ना की आता काय करायचं, अगदी थोडं थोडं पाणी टाकत ना हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी पातळ करायचं नाही, नाहीतर टोमॅटोच्या वरती जे आपण लावलंय ना ते सगळं एक बाजूला जातं. त्यामुळे थोडं थोडं बॅटर टाकून ना थोडंसं असं जाडसर आपल्याला हे बॅटर तयार करायचंय. आपण बटाट्याच्या भजीला वगैरे कसं करतो तसं, पण अजून थोडंसं घट्ट. आणि तांदळाचं पीठ टाकायला अजिबात विसरू नका, खूपच भजी छान होते त्यामुळे. जर तुम्हाला असं नसेल जमत तर तुम्ही हाताने केलं ना तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही. आता अजून थोडंसं पाणी टाकूया आपण. तर मंडळी हे बघा, बघू शकता आपल्याला ह्या कन्सिस्टन्सीचं बॅटर हवंय, ना जास्त पातळ ना जास्त घट्ट, मस्त असं झालेलं आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर मी सोडा आधी टाकला नव्हता. कधीच भज्याचं पीठ मळताना त्यात सोडा टाकायचा नाही बेसनमध्ये. तर आता आपण सोडा टाकणार आहोत. हे बघा, अगदी
थोडासा सोडा टाकायचा ह्याच्यामध्ये, नाही टाकला तरी चालेल पण टाका, भजी मस्त गुबगुबीत होते सोड्यामुळे. तर आता हे बॅटर मळून झाल्यावर त्यात आपण सोडा टाकलेला आहे, परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे बॅटर 5 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण तेल तापवून घेऊया. तर हे बघा, एक बाजूला आपलं तेल सुद्धा छान असं कडकडीत तापलेलं आहे. आता काय करायचं, ह्यामधले एक एक असं ना ही भजी घ्यायची आपल्याला आणि ह्या बॅटरमध्ये टाकायची आहे. आणि कधी पण हा जो चटणीचा भाग आहे ना तो आपल्याला खालती नाही टाकायचा, नाही तर सगळी चटणी पडली जाईल. आता त्याच्यावरच आपल्याला असं ना सगळं बॅटर टाकून आणि शक्यतो ही भजी ना चमच्याच्या साहाय्याने सोडा. हे बघा, मस्त अशी गोल गरगरीत सोडायची ही भजी आपल्याला, बघू शकता. आणि तेल सुद्धा मस्त तापलेलं आहे आपलं. तर आता बाकीच्या सुद्धा आपण अशा सोडून घेऊया. हे बघा, ह्याच्यावर बॅटर टाकायचं, खालची तो आपोआप ती कोट होतेच आणि असं सगळं निथळून त्याच्यामध्ये सोडून द्यायची. तर मंडळी ही बघा, छान अशी आपली टोमॅटोची छान गुबगुबीत अशी भजी तयार आहे. आणि बघू शकता कसली छान गोल्डन ब्राऊन कलरची लेअर आली आहे. आणि आतून सुद्धा टोमॅटो म्हटल्यावर पटकन शिजली जाते, पण तेल आधी छान तापू द्यायचं. हे बघा ना, कुठून टोमॅटो बाहेर आलाय ना, कुठून भजी तुमची फुटली गेली आहे. हे बघा कसली भारी झाली आहे. तर ना तुम्ही अजून प्रॉपर पद्धतीने टाकू शकता, पण असं काही नाही, आपल्या पोटातच जाणार आहे, एवढं काही करत नाही बसायचं. आपण बाकीच्या सुद्धा ना भजी पटापट अशाच पद्धतीने सोडून घेऊया छान अगदी. तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात छान अशी आपली गुलगुलीत टोमॅटो भजी तयार आहे. आणि बघू शकता असली भन्नाट झाली आहे ना राव, मस्त असं गोल गुबगुबीत. आणि जो सुगंध सुटलाय ना यार, आपण जी चटणी बनवून घेतलेली ना, मस्त सुगंध सुटलाय. आहा, क्या बात आहे राव. आणि बघू शकता कसली भारी झाले. कोणाला असं बाहेरून बघितलं ना तर वाटेल हा वडापाव बनवलाय की काय, असल्या भारी दिसत आहेत राव. आणि तुम्ही 2 ते 3 टोमॅटो पासून भरपूर अशा भजी बनवू शकता. आणि आकार बघा ना त्यांचा, इतका सुरेख आलाय ना. हा 1-2चा बिघडलाय माझ्याकडून, पण इट्स ओके राव, माणूस आहे, चुका होतातच. तर हे बघा ना, कसलं तुम्ही हे ना आपलं टोमॅटो केचप सोबत म्हणा किंवा ग्रीन चटणी असते ना आपली, त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता. थांबा, मी तुम्हाला ना एक कट करून दाखवते. जिचा शेप गेलाय ना तिचा पण कट करूया. ते बघा, हातावरच कट करून दाखवते मी तुम्हाला. हा हा हा, पटकन कट सुद्धा झालीये राव. हे बघा, माझ्या आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागलंय. तुम्ही एकदा या पावसाच्या सीझन मध्ये नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.